नमस्कार. आज मी घेऊन आले आहे अगदी मटण खिम्यासारखी दिसणारी पण पूर्णपणे शाकाहारी आणि प्रोटीनने भरलेली सोया खिमा रेसिपी. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. हा सोया खिमा पोळी, भाकरी, पराठा, पाव किंवा भातासोबतही अप्रतिम लागते. चला तर मग बनवूया सोया खिमा. सगळ्यात अगोदर सोया चंक्स घ्यायचं. या सोया चंक्समध्ये थंड पाणी घालून 2 मिनिट बॉईल करून घ्यायचं. आता सोयाबीन बघा 2 मिनिटात आपली मस्त फुलून वर आलेली आहे. आता गॅस बंद करून यातलं गरम पाणी काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा यात थंड पाणी घालायचं आहे. आता हे सोया चंक्स साईडने ठेवून या सोया चंक्स मधले हाताच्या प्रेशरने पाणी पूर्ण निथळून काढून घ्यायचं आहे. आता सोया मिक्सर पॉटमध्ये घालून पल्स मोडवर मिक्सर फिरवून जाडसर करून घ्यायचं. यात पाणी घालायची अजिबात गरज नाही. जाडसर खिमा ठेवायचा, पेस्ट करायची नाही. नाहीतर चाकूने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता. असं जाडसर मिक्सरला फिरवायचं. आता खिमा बनवूया. कढईत तेल घालायचं. तेल गरम झाले की 1 चम्मच जिरा घालायचा. जिरं फुललं की यात घालायचा बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडा जास्तच घाला, कांद्याने खिम्याला छान चव येते. आता हा कांदा आपण हलकासा फ्राय करून घ्यायचा. कांदा हलकासा फ्राय झाला की लगेच आलं लसूण पेस्ट टाकायची, मिक्स करायचं. आता घालायची आहे 2 टमाटरची पेस्ट, मिक्स करायचं. आता यात काही सुके मसाले घालूया. 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मॅगी मसाला. मॅगी मसाला आवर्जून घाला, कारण मॅगी मसाल्याने खिम्याची टेस्ट वाढते. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच काश्मीरी मिर्च पावडर. काश्मीरी मिर्च पावडर नसेल तर लाल तिखट घालू शकता. आता घालायचं आहे यात 2 चम्मच दही. दह्याने टेस्ट खूपच वाढते. आता घालायची आहे यात बारीक हिरवी मिरची कापून, मिक्स करायचं आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. लगेच यात अर्धा ग्लास पाणी घालून यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिट मस्त मसाले कुक करायचे. 2 मिनिट झाले की झाकण उघडून बघायचं. बघा आपला ग्रेव्हीला किती छान तर्री उमटलेली आहे आणि मसाले पण छान मुरले गेलेले आहे. आता यात घालायचा आपण बनवलेला खिमा, मिक्स करायचं. बापरे, काय सुगंध दरवळलेला आहे. आता खिमा रिच होण्यासाठी 1 चम्मच यात बटर घालू. आता यावर झाकण ठेवून 2 मिनिट मस्त मसाल्यात हा खिमा शिजून घेऊ, म्हणजे खिम्यात मस्त मसाले छान मुरल्या जाते. आता झाकण उघडून लास्ट घालायची आहे कोथिंबीर, मिक्स करायचं. आता सोयाबीन मसाला बनवून तयार आहे. बाउलमध्ये सर्व करूया. दिसायला बघा किती मस्त झाला आणि सुगंध घरभर दरवळला. टेक्स्चर पण बघा किती मस्त आलेला आहे. असा सोपा खिमा तुम्ही करून नक्की बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा चमचमीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत राधे राधे.